लागत नाही. हे निरापेक्षतेचं वागणं, काहीच कमी पडला त्याला समाधान. आणि निरापेक्षतेचं वागणं येणं ही सार्थक करून घेण्याची वेळ. तुम्हाला जरी काही इच्छा आहे काय? काहीच नाही. काही हेतू नाही. तुम्ही कोणती गोष्टीची इच्छा आणि हेतू या दोन गोष्टी बाजूला केलं, तुमच्याजवळ अष्टसिद्धीसाठी कोणता वेगळा मंत्राचा जप करायची आवश्यकता नाही. प्रत्येक भक्त म्हणतो मला काही महाराज हे नाही, त्याची कमतरता आहे, त्याची काय, हेच तुम्ही मनामध्ये संशय आणू नका. फक्त अपेक्षा ठेवून जीवन जगू नका. निरापेक्षतेने जीवन जगा. हे मुकुट लावून फिरा. हीच वेळ होय आता सार्थक करून घेण्याची. आणि ही वेळ पुन्हा मिळणारी नाही या मनुष्य जन्मामध्ये. सार्थकाची वेळ पुन्हा येणार नाही. बघा, पेटी मास्तर अपेक्षा केले काय मला पेटी वाजवायची म्हणून? नंबर लागला त्याला चिंता. हे निरापेक्षतेचं मुकुट आहे पेटी मास्तर. बरोबर असं चालय बाबू. हा जवळ बसला, जवळ बसले की आपल्याला आता ते काहीच म्हणणं अशा गप्प आहे. आता बसले त्या जागी पुढेच पेटी आहे त्या आजगरासाठी. आजगर पुढे चालला, बेडकोळी पुढे आहे. सोडायची कशाला? म्हणून कुठे बिटकून येऊ निरापेक्षता. कुठली इच्छा नाही हेतू, कुठली अपेक्षा नाही. आणि हीच सार्थक करून घेण्याची वेळ आहे. आणि माणसाच्या सगळ्या इच्छा वाढलेत, हेतू वाढलेत, अपेक्षा वाढल्यामुळं आपलं मानसिक समाधान नाही. समाधान कशामुळे नाही? अपेक्षेमुळे, इच्छेमुळे. हेतू असल्यामुळं आपल्याला समाधान मिळायला तयार नाही. याच्या अष्टसिद्धी लाभतात. कुठल्या प्रकारची अपेक्षा करू नका. परमेश्वर सर्वच आपलं करत राहते. हे धर्मसभेमध्ये धर्माला मुकुट. निरापेक्षता मुकुट श्री शोभे. दया माया कृपा करुणा दाशी उभ्या सेवेला. त्या धर्मसभेमध्ये दया होती, माया होती, कृपा आणि करुणा होती. आणि ते सेवेचं काम करत होते, दासत्वाचं काम करत होते. सगुण वाणेदार आमंती वारंवार आनंद नामे गर्जती थोर. त्या धर्मसभेमध्ये गर्जना होती. मात्र कशाची गर्जना होती? आनंद नामाची गर्जना होती. जय जय आनंद
धर्मसभेमध्ये जय जय आनंद सद्गुरू, जय जय आनंद सद्गुरू. आनंद हा ईश्वर जाणीजे आणि आनंद म्हणजे देव जाणीजे, आनंद देव जाणीजे. देव म्हणजे कोणता जाणून घ्यायचा होय? आनंद. आनंद म्हणजे देव. दुसरा देवच नाही. आणि ते पुण्यात मंदिरामध्ये नसल्यामुळं आपल्या मधीच आहे. आणि त्याच आनंद हा जो देव असल्यामुळं त्याला जाणून घ्या. आनंद तो देव जाणीजे, तोही जय जय कार्य वर्णावा. आनंद म्हणजे मध्येच आहे, देव मध्येच असल्यामुळं त्या आनंदाला, त्या देवाला जय जयकारानं वर्णन करायचे. आनंद सदोदित, आनंद हा सदोदित पाहिजे. म्हणला काय आपण एखादा बोर पाडलं, महाराज गुरु विचारतात कस काय शेती तुमची? 4 महिवलीत आहे बापू, 12 महिने पाण्याची कमतरता नाही. दुसऱ्याला विचारतो तुझं कसं काय? नाही बापू, अर्ध भिजालय, अर्ध कोरड हाय, आणि बोर बी काय तेवढा जोर मारणं आलाय. त्याच्यामुळं कसं करावं ते काही समजना. मात्र तसा माणूस सदोदित, तसा बोर लई जोरात चालला तर भलता जोर, तसा माणूस सदोदित आनंदित पाहिजे. त्या चेहऱ्यावर सतत आनंद पाहिजे, असा ओसंडून व्हावा लागतो. तेच देव, त्याला जय जयकारानं वर्णन. सदोदित पाहिजे म्हणून सांगितलं. आनंद कसा पाहिजे? सदोदित. सर्व उत्पत्ती तिथून होते, आनंदापासून होते. हा आनंद शब्द मुखातून निर्माण होणं, हे सगळ्यात मोठी ईश्वरी खेळ होती. हे सूत्र नाही कोणाला. म्हणून या ईश्वराबद्दल कुठलाही दृष्टांत देता येत नाही. देवाचा दृष्टांत जे देतात ते दृष्टांत देता येत नाहीत. मात्र देयाले देऊ द्या, देयाले देऊ द्या. मात्र देवच न कळल्यामुळं दृष्टांत द्याले. मात्र दृष्टांत हा परमेश्वरासाठी शोभनीय नाही. आनंद हाच ईश्वर होय. म्हणून महाराज म्हणतात आनंद म्हणजे अनुपम्य आहे. आनंद म्हणजे कसा आहे? अनुपम्य आहे. त्याला कुठलीही उपमा देता येत नाही. अगणित काय वर्णते जे थोन परतल्या वेद श्रुती भ्रमादिक बोल विसरले. एक बरळ बोलती सगुण निर्गुण म्हणती परी, त्या आनंदाची व्यक्ती बोलता नाही. एक क्षराक्षर निमित्ती का अवतारी दृष्टी देवी, एक मूर्ख म्हणती जीवत ब्रह्म. मात्र हे सगळं जरी कळालं, मात्र ईश्वर कळाला नाही. हे कोणीच नव्ह तर होय कोण? आनंद शब्द ईश्वर तो. इतकंच आहे खुटी. आनंदाचे शब्द म्हणजे ईश्वर हो. हा आनंद शब्द ईश्वर तो, ज्याच्या मुखातून आनंदाचे शब्द निघतात. आनंद संप्रदायाचा संपूर्ण अनुभव विचार जर कोणता असेल, मुळाक्षर जे आपल्या मुखातून जे शब्द निघतात तिथूनच सगळ्या गोष्टीचा उद्भव होतो. मुखातून निघणाऱ्या शब्दापासूनच उद्भव होते. फक्त तुमच्या मुखातून दररोज काय शब्द निघाले याच्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. मुखातून काय शब्द निघतात, शब्दापासून उद्भव होते आणि शब्दापासून निर्माण होते.
मूळ आपलं शब्द होत, मूळ आपलं हे झाड होय, याच मूळ म्हणजे शब्द होत. आणि वाक्य रचना म्हणजे त्यात झाडाच्या फांद्या होत. वाक्य काय बोलण्या ते झाडाच्या काय होत, फांद्या होत. त्या वाक्याचा काय अर्थ आहे ते फूल होय. त्या वाक्याचा अर्थ काय निघालाय ते फूल होय. आणि त्या निघालेल्या अर्थापासून काय प्राप्ती होते हे फळ होय. आणि हेच आनंद संप्रदायाचा अनुभव विचार होय. मुखातून निघालेले शब्द इथून उद्भव होते आणि म्हणून तुमच्या इथून निघता शब्द, म्हणून तुमचं बरं बुरं इथूनच होणार होय. तर चांगलं करून घ्यायचं असेल तर हेच होय आणि वाईट करून घ्यायचं असेल तर हेच होय. आणि म्हणून महाराजाला काही काढावं लागणार, पंचांगण सुद्धा खोटं होय. पंचांगण सुद्धा खोटं होय. आणि आता एक एबीपी माझाला बातमी बघितली मी श्याम मानवची. त्यांनी सांगितलं खरं जर पंचांगण निघालं 80 लाखाचं बक्षीस. किती लाखाचं? आता डिक्लेअरच केले. बातमीच आहे माझ्याकडे, मी जतन करून ठेवली ती तुमच्यासाठी. नाही बघा वाटत आहे ना पंचांगण. इच्छा झाली ना आणि सांगणारे निर्माण झाले. आता सांगणारे बी आता बिहारी नको म्हणाले, मरतो म्हणाले. त्याला 80 लाखाचं बक्षीस सांगितलंय त्या भविष्यवाल्या. आणि तुमचं भविष्य फक्त तुमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दावर तुमचं भविष्य आहे. हे मात्र पंचांगण खरं होतं. याला ठेवा म्हणा 80 लाखाचं बक्षीस, तेव्हा मग आपण घेऊ शकता. याच्यावर कोण ठेवते बघू. म्हणून हे तुम्ही जेवढे माझ्यापाशी राहता की नाही, उगाच तुमचं मी अभ्यास घेतो. तुमचे मुळाक्षर काय निघतात शब्द, तुमचं शब्दाची वाक्य रचना काय, त्याच्यापासून तुमचं काय. कोणी मोगऱ्याचं फुल लावालंय, मोगरा लावालंय, त्याचा फुलाचा सुगंध आहे. वाक्य रचना. आणि उगाच बेश्रमाचं फुल आहे, बापू हे काय बारगे बुरगे फुलं मोगऱ्याचे, काय मोठं फुल आहे त्या बेश्रमाचं, वा 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 नंबर 1 आहे. मात्र बघल्या नाही घाणेरडं वाटते, वास आहे त्याचा सुगंधित नाही. आणि फुल बारीक असू द्या मोगऱ्याचं, मात्र फुल सुगंध त्याचा मोठा आहे. तशी तुमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाची वाक्य रचना काय, तुम्ही दररोज काय बोलता. आता बोलणंही सांगतो तुम्हाला, तुमची ट्रेनिंग घेतो 2 मिनिटात. लई ट्रेनिंग झाली, शिक्षकांना ट्रेनिंग फार घेत राहतात सारखी, कदर घेतली सुद्धा. मला सांगावं लागते मुख्यमंत्री साहेबांना जरा आता साहेब जरा यायला मोकळं करावं. मग आता शब्द काय बोलायचे, कसे बोलायचे. चांगले शब्द बोला, ज्याच्यापासून आपलं कल्याण होणार आहे आयुष्याचं, म्हणजे आनंद शब्द बोला. आणि हे बोलताना आता झोप लागणार 5 मिनिटात, तेव्हा चांगले शब्द बोला. पेरणी कवा करावं लागते, सगळ्या शेतातल्या पेरण्या दिवसा. आणि आपल्या आयुष्याची पेरणी जर चांगली करायची असेल ते संध्याकाळी. आणि हे सगळे जे निर्माण झालेत उत्पत्ती, हे संध्याकाळची पेरणी होईल. शब्द फक्त ओळखून घ्या, पोटात ठेवा. हे पेरणी कवाची होईल गुरु, संध्याकाळची. आणि संध्याकाळीच महाकल्पवृक्ष जन्माला यालाय. कवा जन्माला आलाय, आणि शास्त्राने सांगितलंय की त्याच वेळेस जन्माला झाला. तसे चांगले शब्द
5 मिनिटात आता डोळा लागते. तुमचं तुम्हाला कळते आता डोळा लागणार संवाद. मला हे करायचं, मला ते करायचं, हे चांगलं करायचं, हे शब्द वाक्य रचना चांगली निघू द्या आणि त्याच्यातच डोळा लागू द्या. आणि सकाळी 4 वाजता जागलं की पुन्हा त्याच्याबद्दलच बोला. तुमच्या आयुष्याचं कल्याण नाही झालं तर अध्यक्ष महाराज की सोडून दे. काय गरज नाही बोंबलत बसायची. काय परेशान परेशान परेशान. तुम्ही नीट ऐकणं आल्या, माझं पूर्ण मनात घेणं आलं. काय याला लय पैसा लागत नाही. सगळ्यात मोठी प्रॉपर्टी 7-12 नवं डोक्यातून काढून टाका. सोनं नवं, चांदी नवं, बँकेतले खात्यातली रक्कम नवं. सगळ्यात मोठी रक्कम म्हणजे तुमच्या मुखातल्या शब्दापासून निर्माण होणारी हे सगळी प्रॉपर्टी. कवाय म्हणत बापू माझ्याकडे काही नाही. कवाय तेच मोमाय आहे ना. हे आहे की नाही? हाय, हे आहे ना. हो, याच्यातून चांगले शब्द संध्याकाळच्या टाइमला काढा आणि लगेच 4 वाजता त्याचाच विचार करा, तेच मनन करा. एकदा संध्याकाळी झोप लागण्याच्या पूर्वी विलास पाटील तुम्ही लई कमी या रे. तुमचे युवाई बरे हमेशा कार्यक्रम सोडत नाही, बहीण सोडत नाही. मात्र ही पेरणी या शब्दाचं मूळाक्षर शब्द जे मुखातून निघणारे जे शब्द आहेत, कोणी येईल पैसे देईल तुम्हाला. अजून मला कोणता फायदा करतो. मात्र मी जे तुमच्यासाठी जे आता नियोजित बरोबर करेक्ट बोलालो की नाही, हे मुद्दा कोणीच देत नाही तुम्हाला. म्हणजे माय भाग्यवान होय की त्या मायेच्या दसकिरीच्या निमित्तानं तुम्हाला या शब्दाची खैरात व्हायली, वाटप व्हाले. हे सगळ्यात मोठं देण या माईची पुण्याई होय. हे शब्दच कुठं सापडत नाही. हे मी तुम्हाला द्या. हे आजचं देणं म्हणजे काय होय? हे देणं म्हणजे कधीच आयुष्यात कमी न पडण्याचं मटेरियल मी तुम्हाला द्यालो. हे 7-12चं काम नव्हतं. किती मोठा 7-12 राहू द्या आणि किती मोठं सोनं राहू द्या, चांदी किती कुंटल राहू द्या, जोपर्यंत तुमच्या मुखातले शब्द चांगले निघणार नाहीत तोपर्यंत ते प्रॉपर्टी सुद्धा जवळपास काही राहणार नाही. बापू याला 5,000 एकर आहे. हो, शब्द कसे आले? 1 एकर मग राहणार नो 5,000 एकर. किती एकर राहणार नो? 5,000 एकर. बापू त्याच्यावर काही नाही हो, फक्त बोलते मात्र वेळा लई नंबर 1 बोलावलं ना मग लई 7-12 मोठा होणार आहे. सोन मोठं होणार. हे आमचे दोन्ही कारभारी झालं, पैलवान झालं, मस्त बोलतेत मला कोय. म्हणून मला त्याचं कळते बघितलं बऱ्या. म्हणून इथून मुळाक्षर म्हणजे शब्द, इथून जे शब्द निघतात हे शब्द म्हणजे मुळाक्षर. हे होय मूळ आणि या शब्दापासून वाक्य रचना होते ते होय पल्लव म्हणजे फांदी, शाखा होय. त्याचा अर्थ निघणं म्हणजे फूल होय. आणि त्या अर्थापासून काय निर्माण होते ये होय फळ. उगाच सतत म्हणत राहायचं आमच्या लेकराचं चांगलं झालं पाहिजे. उदाहरण द्या ना तुम्हाला. लेकरा चांगलं झालं पाहिजे, मुलगी चांगल्या घरी पडली पाहिजे, हे मूळ होय. आता मुलीचं चांगलं व्हा, मुलीचं चांगलं व्हा. नंतर त्याची वाक्य रचना राहते. चांगलं एक सर्व्हिस वाला भेटावं, पुढचं राहते वाक्य. काय राहते? त्या शब्दाची वाक्य रचना. हे होय शाखा. आणि त्याच्यापासून निर्माण होणार फूल. त्या गोष्टीचा अर्थ म्हणजे बरोबर त्याचा शोध लावणं हे फूल होईल. आणि पुन्हा करेक्ट अशी नोकरी लागणं आणि त्याच हिशोबानं सोयीर पण सापडणं ते होय फळ. मग आता हेच आनंद नामाची गरज नाही. मग याच्यासाठी काहीच लागणार, फक्त तुमच्या मुखातले शब्द लागतात. म्हणून आनंद शब्द ईश्वर तो. म्हणून आनंदाचे शब्द, आनंदाचा पाता निर्धारो. ज्यांनी या गोष्टीचा निर्धार केला आणि सतत कोण्याही गोष्टीला फक्त पेरले ते निघते.
पेरले ते निघते. फक्त पेरणी इथून करावं लागते. तुम्ही नेमकी कोणती पेरणी कराल्या याच्यावर तुमचं भविष्य आहे. भविष्य कागदात नाही, भविष्य इथून आहे. म्हणून महाराज म्हणतात, जागृत व्हा तरुणानो, आमुच्या जागृत व्हा तरुणानो, जागृत व्हा तरुणानो, आमुच्या 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 जागृत व्हा तरुणानो, वीरवतीचा दिवा उजळवा, वीरवतीचा दिवा उजळवा, जागृत व्हा तरुणानो, आमुच्या 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 जागृत व्हा तरुणानो. जसं एक दोन झाडात, एक बंद रूम मध्ये झाड, तेच झाड, आणि दुसरं बाहेर झाड. त्याला मात्र दरवाजे खिडक्या फिडक्या पॅक करून त्या रूम मध्ये ठेवायचं. वाढ होते का? नाही. आणि बाहेर ठेवलेल्या झाडाची वाढ. तसे एक दोन माणसं होते. दोन्ही माणसं गरीब होती. दररोज मजुरीला काम करायचे. दोघांचा फार मोठा दोस्ताना होता. ते दोघही मजेत होत. मात्र एकाला बोलायची सवय होती. त्याला कवाय दुपारी आता भाकर सोडून खायची म्हणलं, त्याला बोलायची सवय होती की मी आता पुढे असा होणार आहो, मी घर मोठं बांधणार आहो, मी जमीन घेणार आहो. आता ते दुसरे जे होते की नाही, ते काय म्हणावं, खायची सोय नाही, उगं बसर गुन्हा काही गप्पा मारत राहू, वाढ घ्या तिडे घ्या, ते दुसरं म्हणायचं त्याला. त्याला कवाय ढिलं पाडत गेले. उगं बस रे, एकदा करूनच टाकी तो पाहिजे म्हणा. माझ्या आयुष्यामध्ये मी जमीन घेऊन मोटर पाईपलाईन करून 4 पोटे भिजल्याशिवाय मी मरणाच म्हणावते. हे त्याला काय म्हणावं, भाकर खात खात भाकरीची सोय नाही, राहण्याची सोय नाही, मग काय बोलतो का रे म्हणा. जे बोलणार होत खरंच मोठं झाले बोलले. जे बोलत गेले चांगलं मी बघतो करतो असं म्हणा, खरोखरच तो मोठं होऊन गेले. हे काय होणार तुझ्याला, काय होणार आपल्या दोघांना काय ठेवायचं नवर बापू म्हणत गेले. त्याचं खरंच काही झालेलं नाही. आजही झोपडीमध्येच आहे. आणि त्या दोघांची भेट तुम्हाला अधिक मासात घालून देतो. दोघांची. आणि ते आता कबूल झाले माझ्या बापू. ते तुम्ही जे बोलाले की नाही ते न म्हणल्यामुळं माझा सत्यानाश झाला. आणि ते उगाच गप्पा मारत गेले. तेव्हा मला त्याचा हात येत गेले. मला उगा काय पकडले याचं कापुरे म्हणून मी म्हणत गेलो. मला त्याला 6 लाकूड 9 हात ढिपली. लाकूड किती? 6 ढिपली 9 हात. तसं 9 हात ढिपली काढत राहा. लाकूड 6 मात्र ढिपली किती हात? 9 हात. भूक मारत राहा गप्पा. कसं नीट होईल ते बघू. मात्र ते काढण्याची तुमची तयारी. म्हणून हेच होय आनंद संप्रदायाचा अनुभव विचार. आणि हे धर्मसभेमध्ये अशी आनंदाची गर्जना होते. सप्तवेद भाट उभे, अष्टबाल तोपदार, 28 श्रुती छडीदार, 80 सभा धर्माची सभा भरली घनदाट, निरालंब सृष्टी निर्गुण पेट. ही सभा निरालंबाच्या ठिकाणी भरली. आणि त्या ठिकाणी यम आला आणि एक विचारतो धर्म आला. काय म्हणतो? येम धर्म सांगे होता आणि नका पाहू गुरु भक्ता. एवढं जे माहिती दिली हे धर्मसभेची दिली. आणि त्या धर्मसभेमध्ये यम गेला आणि यमाने विचारलं धर्माला, महाराज सगळ्या जीवाला नेण्याचा अधिकार माझ्याकडे आहे का? त्यावेळेस त्या धर्माने सांगितलं, यमा जे गुरुचं नामस्मरण करतात, जे आनंद नामस्मरण करतात, जे आनंदाशिवाय राहत नाही त्या जीवाला नेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मग ते भक्त आनंदाचा कसं ओळखा?
आनंदाचा भक्त हा मायेवरून नाही, गंधावरून नाही. आनंदाचा भक्त जे कोणत्याही क्षेत्रामध्ये आनंदाच बोलतो, आनंदाच बोलतो ते होय भक्त आमचा. कोणती गोष्टीला जेव्हा रडतो, आता काही भक्ताला असं वाटते महाराज आले तेव्हा गळ्याला पडून रडाव. नाही पुसरा ते मै भक्त काही असं उड्या गुरु भेटला कवाई लडका पाय नंबर भेटला कवाई लढा बापुरे मला नाही गळ्याला पण आला. त्याला दुःख सांगा वाटते, त्याला दुःख सांगा वाटते. त्याला दुःख सांगलं की महाराज लढा आणि आपणही थोडं लढा आणि लढण्यामध्येच आपलं सगळं आयुष्य घालावं अशी त्याच्या मनामध्ये इच्छा. असे जे काही भक्त आहेत हे भक्त स्वतःच तर कल्याण करतच नाहीत, मात्र जे जे त्याच्या संपर्कात राहतात त्याचंही कल्याण करू शकत नाही. आणि म्हणून तर राष्ट्रसंतांनी सांगितलं आनंद माझा 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 आणि आनंद माझा आणि मी आनंदाचा. हे पॉइंट सगळ्यात महत्वाचा जतन करा. अशा या धर्मसभेमध्ये आनंद नामाची गर्जना होती. अशी घनदाट सभा भरली. त्या धर्मसभेमध्ये हेम गेला आणि हेमानं विचारलं कोण्या भक्ताला न्यायचं नाही महाराज. भक्ताला कसं ओळखाव? ज्याच्या मुखामध्ये आनंद नामाची गर्जना, कोणतं बोलताना आनंदानं बोलतो तोच माझा भक्त. याच्या जीवाला नेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. फक्त भक्ताचं बोलणं पाहिजे. म्हणून भक्त म्हणतात महाराज आम्हाला कधी बोलणार, अमुकाला बोलतात टमुकाला बोलतात. हो म्हणणाऱ्याला बोलतात. हा हो तुम्ही म्हणा, तुम्ही माझ्या साडेच्यात आहात. हमेशा ना ना बोलणाऱ्यांना महाराज सानिध्यामध्ये ठेवत नाही. हे पॉइंट लक्षात ठेवा.
माझ्याकडे जे कोणी आलं त्यांना कोणता मंत्र दिलेत बापू म्हणतात. मंत्र म्हणजे एकच आहे का आता, दुसरा कोणता मंत्र देऊ आता? उघडच मंत्र होई आता दिलेला. तुमचं कल्याण, गावचं कल्याण, तालुक्याचं कल्याण, राज्याचं कल्याण. मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटलो, त्यांना मंत्र हाच दिला. त्यांना अगोदरच हे मंत्राचा जप ते करतात. मी सांगलेल्या मंत्राचा जप अगोदरच करतात. तेला पुन्हा हे मंत्र सांगितल्यावर पुन्हा समाधान झाले. बापुरी बोले येतोय काय, मी तर आधीच जपतो. मग ते जपता म्हणून बरं आहे. कोणी विचारू द्या, कोणी येऊ द्या, त्याला याच मंत्राचा जप आहे. आल्याबरोबर आधी कानात का आहे शब्द आल्याबरोबर? कोणता शब्द सांगतो? आनंदच सांगतो. जेव्हा इतक्या दिवसापासून तुमच्या कानामध्ये हे बी टाकलं मी आनंदाचं, अजून तुमचं वटवृक्षात रूपांतर झालं नाही. मी केलेली पेरणी कशी मोडली, कुठे गेले शब्द? आणि तरी सगळी जमीन 3.5 हाताची पडी वारे वापरली. कशामुळे निष्ठलं हे सगळं? बियाणं कुठं गेलं, काय कुठं झालं, कसं झाड वाढलं, काय केलं? या झाडाला का खत पाणी टाकता आलं नाही. आणि हे शब्द महत्वाचे होत. आणि म्हणून धर्मानं यमाला सांगितलं, यमा आनंद नामाचा गजर करीतात निरंतर. जे आनंद नामाचा गजर निरंतर करतात, अंतर पडू देत नाही, अशा जीवाकडे तुम्हाला जाता येत. निरंतर जप करतात म्हणजे ते किती आनंदानं करतात. ते हमेशासाठी म्हणतात आनंद माझा 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 माझा. त्याचा जप काही मग श्री गुरु नामा ठाई यम हे ते तुमची सत्ता नाही. जिथं आनंद आहे तिथे तुमची सत्ता नाही, तुमचं काही चालत नाही. आनंदाच्या जागी कोणाचं चालते काय गुरु? जिथं आनंद आहे तिथं चालत नाही. आणि जिथं आनंद संपला तिथं कोणाची चलती होईल बघा. आनंद संपला तर कोणाची चलती? फक्त आनंद संपू देऊ नका आयुष्यामध्ये. आनंद कोण आहे? आनंद म्हणजे तुमचा सगळ्यात सक्का होय. आनंद माय बी होय, आनंद बापय होय, आनंद भाऊ होय. आनंद तुमचा सक्का होय आणि जीवाचा जीवलग होय. आणि त्याचाच विसर पडलाय. आणि प्रत्येकाला वाटालय रडलं की फायदा होती आणि कुठंही रडाव. आनंदा वाचून या जीवाचा नाही कोणी कोणाचा. आनंद वाचून या जीवाचा नाही कोणी कोणाचा. मग कोणी सखा आपला दुसरा यमाले बैठकीमध्ये धर्मसभेत यमाला सांगून टाकलं, या जीवाला नेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हे जीव आनंद नामाची गर्जना करणारे जेवढे जीव आहेत हे सगळे जीव दुर्मिळ आहेत. हजारो मी नाहीये.
लाखो में एक आणि करोड में एक. म्हणून माझ्या माईचा चेहरा सतत आनंदी राहायचा. मला कधीच असा नाराजगीचा दिसला नाही. कवाई खुश, सदा बहार असे व्यक्तिमत्व माई. म्हणून माईसाठी कुठल्या कशाचीच आवश्यकता नाही. त्याने आयुष्यामध्ये आपले सगळा उद्धार करून घेतला. माईच्या आयुष्यामध्ये आता मला आईने सांगितलं की महाराज आई वडील होते त्या. आई वडील हे माय आणि बाप आनंद हेच आपले माय बाप होत. आनंद जननी आनंद जनक. हेच दोन माय बाप असल्यावर माझ्या मायकड हे देहाचे जरी माय बाप गेले तरी ओरिजिनल माय बाप होते. आनंद जननी आनंद जनक. म्हणून माझी माय सदा प्रफुल्लित होती. म्हणून मायने आपल्या जीवाचा उद्धार करून घेतला. मला सुद्धा येण्याचं मला वाटलं नाही मी येईल म्हणून. तुम्हाला वाटते सतत सतत महाराज मोठे वानमुळे सर म्हणजे मुख्याध्यापक होतो म्हणून महाराज आले कवाय बैठक. ते नव मायापाशी ते सोंग ढोंग नाही. 3 गाड्या दिलेल्या मालकाकडे गेलो नाही. ज्यांनी मला उद्योगपत्यानं 3 गाड्या दिल्या त्याच्या वडिलाच्या मौतीला मला जाणं नाही. लक्षात ठेवा. त्यांनी म्हणले दसकिरीला नाही, तेरवीला नाही, 40वा दिवस नाही. मी आता कार्यक्रम ठेवला तांदूळवाडी ह्या गावामध्ये 4 तारखेला माझ्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. पुण्याचं मला आला. शेवटी वर्ष निघून गेलं, जाणं झालं नाही. गुरु एक गाडी दिल्यानं माणूस मागं पडली. त्या गाड्या दिल्यावर मी गेलो नाही म्हणजे. आणि माईनं तुमच्या नजरेत तसं एवढं आहे. हे फक्त ऋणान बंद होतं. काहीतरी जीव आनंदाचा आनंद जीवाचा. त्याच्यामुळं मला येणं मिळालं. आणि माझ्या माईनं आयुष्य संपल्यानंतर मला काही त्रास दिला नाही. मी वजीरगाव मध्ये होतो. वजीरगावचा कार्यक्रम आटपून बरबड्याला आलो. वजीरगाव मध्ये स्नान झालं, जेवण झालं. तिथून बरबड्यामध्ये आलो. बरबड्याचा कार्यक्रम आटपून मी इथं आलो. झाला काही त्रास नाही. आणि ही घेतलेली तारीख आजची भोशीमध्ये 2 महिन्यापासूनची तारीख होती. भोशीच्या भक्तांना माहित आहे. तारीख घेताना इथं 4 जण हात, 4 जणांना माहित आहे 2 महिन्यापासूनची तारीख. दसकिरीच्या दिवशी सुद्धा माईने मला त्रास दिला नाही. मी भोशी या गावामध्ये जवळच होतो आणि म्हणून इथं दसकिरीला संध्याकाळी मला येणं. कोणत्याही कार्यक्रमाला मला भजनी मंडळ आणावं लागते. नाही तर मी कवाय फोन करतो मुन्नाला आणि गुरुला. सबळजीला तर शोधा. पेटी मास्तर तर आहेच आपला पक्का. हे काही ड्युटी सोडून जाणार नव्ह. माणसं शोधावं मायला त्याचा. कसं करून अध्यक्षाला कसं टाळ वाजू द्या. इकडे तिकडे आडवे फिडवे म्हणतो की नाही. या अध्यक्षाला बोलू नंबर 1 जरी काही माणसंच भेटणार. आज कधीच न पहिल्या शब्दात अंशाबाईनं हो म्हणली. छायाबाईनं अशी रडीच सज्जच कमाल झाली म्हणून. भजनी मंडळ चनापूरचे 2, वसमतचे 2, 4 आणि घोशीचे 4 आणि तबलजी न सापडणार आहोत. बापू आज मला सुट्टी आहे. कोण्या गावात चालल्या म्हणले. फक्त इच्छा एकच होती की कीर्तन झाल्यावर घरी नेऊन सोडा. म्हणजे माईनं किती पर्वकाळ जवळ सगळ्या गोष्टीचा आनंद सोडला. तुम्हाला वाटते हमेशा महाराज इथं फराळ करतात, जेवतात, नाश्ता करतात, कवाई सगळं जीवन नियोजन लावते म्हणून बापू आला असं. ते नव डोक्यातून काढून टाका. ते मी माझ्याजवळ कोणताच भेदभाव नाही. मोठा राहू द्या, श्रीमंत राहू द्या, गरीब राहू द्या, कधीच भेदभाव केला नाही. माझ्या माईचं जीव मला इथपर्यंत आणला. वसमतच्या आश्रमामध्ये मठामध्ये जिथं तुम्ही आलेले आहात त्याच्या घरासमोर राहणारा माणूस बांधकामापासून आमची पाहणी तपासणी करत राहते. मस्त राहते. प्रत्येक गोष्टीला सकाळी त्याच्या घरातल्या 2 बाया 5 वाजता उठून सडा सारवण करून त्या ठिकाणी रांगोळ्या टाकतात.
आणि ज्या टाकणाऱ्या बाईचा मालक गेला मौतीला नको, 9 दिवस नको, दशकिरेला उपस्थिती नाही, कमीत कमी 20 दिवसाच्या नंतर सहज भेटीला मी आलो. अंशाबाई या गोष्टीला साक्षीदार आहे. तर मी काही समोर करालेत रांगोळ्या टाकालेत हेच म्हणे मला बापू तिला नाराजी वाटतात अशानं ते एवढं काम करायचं. माझा काय विषय आहे, माझ्या काय पोटात काळा आहे काय जाऊ नये म्हणून काहीच नाही. सहज या सगळ्या गोष्टी माझ्या माईची पुण्याई होईल आणण्याची. माईनं मला आणलं, माईनं दशकिरीला त्रास नाही, मोतीला त्रास नाही माईचा. आणि कार्यक्रम करताना सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये असा उल्हास आहे. फक्त जांभळ्या तुम्हाला यायलेत, मला नाही. आई तुझ्या मूर्ती वाणे या जगात मूर्ती नाचे. आई तुझ्या मूर्ती वाणे या जगात मूर्ती नाचे. कार्यक्रम माईची तब्येत बिघडली. गुरु हे माझ्या समवेत गिरणारला बातमी आली. मला विचारले महाराज तुमची आज्ञा असं घडलं, तुम्ही जर ना म्हणलं तर शेवट करून जा, असे शब्द गुरुचे होते. मी म्हणलं कार्यक्रमाला मला कसं करू महाराज. मी म्हणलं त्यांना तुम्ही जा घराकडे. कार्यक्रम पुरणपोळीचा, कार्यक्रमाची सांगता आपल्या लोगावच्या पुरणपोळीनं होती. त्याच्यातल्या बऱ्याच बाया घेऊन जाव्या लागल्या. मात्र माईनं एवढ्या जरी बाया गेल्या त्याच्यातल्या 4-5, मात्र तिथं पुरणपोळीची कमतरता पडली नाही. आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होता एक सगळ्या महाराजाचा, महामंडलेश्वर श्री 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 1008. त्यांना फुल संरक्षण होतं बंदूक लावून. तिथले सगळे माणसं जेवण करून म्हणले आम्हाला महाराज पुरणपोळी एवढी सुंदर आतापर्यंत कधी झाली नाही. माईनं तिकडे काम नुकसान होऊ दिलं का हे मा. आणि मी मौतीला येताना माईची एक बातमी सांगतो तुम्हाला. एखादा माणूस मेला तर चांगले काम होत नाही. मात्र मी येताना अधिक मासातल्या 2 पंक्ती पक्क्या करून आलो इकडे मौतीला येता येता. 2 पंक्ती. माहूर आणि माहूर तालुका अख्खा चुलबानी उद्या 17 मे पासून 15 जून पर्यंत त्या 2 पंक्ती पक्क्या झाल्या येता येता. एखादा माणूस जाते
मात्र कोणालाच खाऊ देना, कोणाला अन्नदानाचं बोलू देना, सगळं अभ्यास कर. मात्र या मायेमुळे एवढा मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. ऑटोमॅटिक घडले. आणि आजही माईकडे येताना माझ्या उपस्थितीत आज 1000 लोक जेवले. येताना सुद्धा इकडे माझं कीर्तन आटपलं की जेवण. ज्यांनी तारीख घेतली त्यांना 1000 लोक सांगितले कोणतं याला मध्ये याला आणू नका. कोणी जमते हे जमना काय झालं घे चांगला आनंद शिकवलं नव्हतं तरी कार्यक्रम रद्द झाला नाही, जेवण रद्द झालं नाही. सगळ्यात अतिशय आनंदाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक झाला. कुठल्याही प्रकारची अडचण त्या कार्यक्रमात येऊ शकली नाही. आणि सुखाने या ठिकाणी आलो आणि सगळे भक्त समाधान देऊन होते आनंदाने. आणि आल्याबरोबर त्यांना फक्त मी कीर्तनाला उभं केलं. आता कीर्तन झाल्यावर जेवायचं आहे तरी चेहरे फुल्लीत दिसाले. मला वाटायला आता कीर्तन झाल्यावर गाडीतच बसतात काही. आनंद वाटायला चेहऱ्याकडे. म्हणून अशा प्रकारचं माणसं काही आयुष्यामध्ये जन्माला येतात मात्र त्यांनी कुठल्याच कार्यक्रमाला त्यांच्यामुळे अडचण निर्माण होत नाही. आणि अनेक जीव या ठिकाणी 7-9 दिवसापासून आपला दसकिरीचा कार्यक्रम चालू आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उज्ज्वला माय हे सुद्धा अतिशय समाधान. मला तर वाटते अंजना माईची प्रतिकृती होय झेरॉक्स. माईच्या चेहऱ्यावर कधी आनंद समाधान कधी दुःख मानलं नाही, कधी या गोष्टीला जवळ येऊ दिलं नाही. ज्या दिवशी पासून मी माईला पाहतो अनुग्रह घेतलं त्या दिवशीपासून माई सुद्धा एक आनंदी आहे. माईच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे जीव घालण्याची आणि हे सगळं काम. आणि त्यानंतर जावई जे आहेत एक प्राध्यापक आहेत रामरावजी विठ्ठलराव भरपुरे आणि यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड या ठिकाणी ते कार्यरत आहेत. उपप्राचार्य म्हणून ड्युटी करतात. आणि म्हणून माईची मुलगी जे रुक्मिण माय हे माय सुद्धा आपली आई असं झालं महाराज. एक आनंद म्हणजे आम्हाला याच्या काही दुःख नाही. आम्हाला खूप आनंद वाटतोय की माईमुळे हे कार्यक्रम घडला. सर्वजण तुम्ही आलात आणि मोहतीला आलात त्याच्यापेक्षा आम्हाला कोणतं सुख आहे. अशा प्रकारचे त्या माईनं मला गोष्टी केल्या आता बसून. आम्हाला याच्याबद्दल काहीच वाटत नाही महाराज. तुम्ही येणं हेच आमच्या माईचं पूर्ण काम झालं. तुम्ही सापडणं म्हणजे आमच्या माईची पूर्ण दसक्रिया झाली. ह्या सगळ्या गोष्टी हे अंतःकरणाशिवाय घडत नाही. असं जर कोणी एखादं गेलं जवळचा माणूस लांबवर जातो आणि लांबवरचा माणूस जवळ. म्हणजे मंत महाराजांचे ऋणानुबंध होते. अमरावतीचा 1 दिवसाचा कार्यक्रम रद्द झाला. मला महंत महाराजांनी सुद्धा वाशिमला आल्यावर परभणीहून वाशिमला आलं की बातमी लागली. तिथूनच गाडी पलटी गेली. संध्याकाळी उपस्थित दिवसात सुद्धा उपस्थित होते. हे ऋणानुबंधाचा विषय महंत महाराज. आणि मी जर थोडं लांब जर गेलो असतो कुठे गेलं तरी मला यावं लागत होतं. मात्र थोडं मन दुखत होत. लय लांबून लय येणं पडालंय असं काहीतरी होत होतं. मात्र महंत महाराजांनी सुद्धा मला किंचित येण्याचा सुद्धा त्रास दिला नाही. हे सुद्धा खूप भाग्यवानाची गोष्ट आहे. वाशिम वरून जवळ वाशिम टू पुसद आणि पुसद टू जवळ काही अडचण आली नाही. म्हणून बघतोय असा एक पुण्य त्या माणसाचं त्या जीवाचं पुण्य लागेल. त्या जीवाचं काहीतरी सुकृत लागेल. ऋणानुबंध असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारची या ठिकाणी आजच्या त्यांच्या या निमित्तानं एक सहज तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि माईच्या ह्या आनंदाचा सोहळा होय आजचा.
आता तुम्हाला वाटत असं दुःखाचं काही सांगणं नाही महाराज, जीव असा जाते तसं, हे ऐकले तुम्ही किती बऱ्या जीव आला आणि गेला. असं असं होई आणखी पराराच्या हात अमुकन टमुकन इतका जीव इथं तिथं, हे काही नका ना. हे फक्त तुमचं तुम्ही ध्यानात ठेवा. मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी कुठंच अंधश्रद्धेमध्ये जाऊ देऊ नका. भक्ती आता तुमची, या भक्तीला वैज्ञानिक जोड लावा, विज्ञानाचा जोड लावा भक्तीला, आणि भक्ती अशी करा की करून दाखवा. आणि माईनं ती अशा भक्ती करून दाखवली आपल्याला. एवढाच हिशोब आपल्या अंत करण्याचा आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि सर्व भक्तगण या ठिकाणी जमलेले आहेत. म्हणून हे थोडस 1-1.5 तासाचा जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाची आपण थोडीशी सांगता करूया. आणि कार्यक्रमाच्या 10वा विनंती आरती नंतर आरती होईल. आरती नंतर कार्यक्रमाची सांगता होईल. म्हणून एक महत्वाचा मुद्दा सांगतो. माईच्या या दशकिरीच्या निमित्तानं 17 मे पासून 15 जून पर्यंत माहूर आणि माहूर तालुका चुलबंद आहे 1 महिना. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी यावं. सेवा तुम्हाला करावी लागेल. आता आपल्या आश्रमामध्ये पात्र नसल्यामुळं, आज ग्रँड स्वच्छतेचे महाराज असल्यामुळे आपले गुरु त्या ठिकाणी ताटं आहेत. ताटं धुण्यासाठी 2008 साली गुरुता गतीचा कार्यक्रम नांदेडमध्ये होता आणि त्या कार्यक्रमाचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब होते. त्यांनी तिथं सेवा करत असताना त्या सेवेसाठी आलेले पैसे जे होते, तर ते पैसे दुसऱ्या विकासामध्ये लावले. मात्र सेवा करण्यासाठी पंजाबहून शीख आले होते. शीख समाजाच्या बाया विमानानं येऊन श्रीमंत घरच्या बाया भांडे घासल्या. आपला बूट जर गेला तिथं, ते बूट आपल्याला शेतात त्या माणसाला ओळखू येतं, पॉलिश करून सज्ज. मग हे शोधायचं तिथं जाऊन, माझा बूट आहे का, माझा बूट आहे का, माझा बूट आहे. त्या बूटच ओळखू येत गेला, बुटाची पॉलिश. आणि आपले गेलेले हे सगळं चिखल थोडीच. तर याच्या विषयी चर्चा झाली चव्हाण साहेबांसोबत. साहेब म्हणले कमाल झाली. महाराज म्हणले काय सांगावं. हे सेवा करण्याची वृत्ती त्यांच्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुरुला मानणारे लोक असल्यामुळं त्यांचा जो कार्यक्रम झाला तो सेवेमुळेच यशस्वी झाला. आणि आपलाही कार्यक्रम त्या सेवेमुळेच होणार आहे. कार्यक्रमाचं शुभारंभ तृप्ती देसाई. कसं वाटलं नाव ऐकल्यावर? तुम्हाला काय माहित नाही, इकडे हसायला ते बरोबर. याला माहित आहे कोणती आग होती. आगडोम काय होय, आगडोम. आजपासूनच माहूर मध्ये बी आहे. माय भाई हे तारीख कशी भेटली? तारीख म्हणजे आता आम्ही संबंधित आहात. हो, आम्ही संबंधित आहात. आमचं प्रेम, आमच्यावर प्रेम महाराष्ट्र करतोय. त्यामुळं पहिली पंगत उमरी तालुक्यातले ज्या गोरठ्या गावामध्ये, गोरठा हे गाव जिथं शिरीष भाऊ गोरठेकर आणि कैलास भाऊ गोरठेकर आणि त्याचा परिवार आणि गावकरी मंडळी यांच्या हातून 17 तारखेला 9 वाजता कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. त्यांची पहिली पंगत आहे गोरठेकर घराण्याची. आणि कार्यक्रमाची सांगता 15 जूनला ज्या गावामध्ये मी जन्माला आलो त्या भितनाळ मधली पंगत आहे. त्या लोगाववाल्याला थोडस गाव आपलं आल्यामुळं तरी तुम्हाला चान्स आहेच, नाही असं नाही, मी तुम्हाला म्हणत नाही. मात्र थोडस आता 1 दिवसाची तुम्हाला थोडीशी 14 देऊ टाकतो. कधी देतो? 14. तुम्हाला 14 जून. 15 जूनला ते लईच इच्छा व्यक्त केली, त्याच्यामुळे मला त्यांना द्यावी लागली. आपली 14 जून ही तारीख होईल. म्हणून बघतो अशा प्रकारचा आता 5 तारखेपासून माहूर आणि माहूरचे 52 गाव, सगळ्या गावामध्ये अनाउन्समेंट, सगळ्या गावाची यंत्रणा, सगळ्या गावामध्ये महाप्रसादाला येण्यासाठी गुरुचं निमंत्रण प्रत्येक गावामध्ये पोहोचणार आहे.
त्यासाठी ऑटो त्याची यंत्रणा सर्व 52 गावाची मी लावलेली आहे. आणि कोण्या गावातले किती लोक आले तरी जेवणाची व्यवस्थेसाठी आचारी सगळ्या गोष्टीचा अन्नदान हा अधिक मासामध्ये पवित्र सण आपल्या धर्मामध्ये मानला जातो. मुस्लिम समाजामध्ये रमजान महिना मानला जातो, आपल्यामध्ये तो महिना मानला जातो. आणि योगायोग अन्नदानाचा असल्यामुळे सेवा करण्याची सुवर्ण संधी गुरु म्हणून तुम्हाला सुट्टीमध्ये आणून सोडलेला आहे. प्रवक्ता करू शकता. आपण सर्वजण या काळामध्ये कुठल्या प्रकारचे कार्यक्रम नसतात, लग्नाचे, साखरपुड्याचे, कोणते वास्तूचे कार्यक्रम नसतात. ते बरं सांगले तेच बरोबर ऐकता बरं तुम्ही. मी जर म्हणलं असं काही करू नका, माया बाबा काय ऐकत नव्हते तुम्ही, ते बरोबर कुठे मारून ठेवले आमच्याकडे येण्यासाठी. ते कामाचं नियोजन आपल्या माध्यमातून कारभाराने मला पूर्वी शब्द दिलाय, माईच्या मौतीच्या दिवशी की मी 1 महिना राहतो. कोणीच कार्यवाजी झालं घरी होता काय सांगेल नाही. ते नाराज झाले का आता? हा कसं करणार म्हणलं की म्हणलं नाही. 15 दिवस राहतो मला तेव्हा बोललेलं खोटं ठरवलं नाही. विलास पाटील, सुरकुटे पाटील, आपण सर्वांनी त्या ठिकाणी, आपण अध्यक्ष सर्वांनी या ठिकाणी येण्याचं काम अंतःकरणातून करावं. आणि सेवा करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कुचराईपणा मनामध्ये पैलवान कुठल्याही प्रकारचं मला काम आहे हे काही सांगू नका. आनंदानं उल्हासानं उड्या मारत त्या कार्यक्रमाला यायचं आहे. देशाई तुम्हाला सुद्धा आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे पद मिळालेलं आहे. अशाच प्रकारचे पद तुम्हाला प्राप्त हो आणि तुमच्या या आध्यात्मिक विकास आघाडीचा फायदा गुरु म्हणून मी तुमच्या पाठीमागे आहे आणि राहणार. तुम्ही कवाई मला माझ्या कीर्तनासारखे आनंदी दिसता म्हणून तुमची आठवण मी केली होती. कोण्यातरी गावात हे बोरगाव. तर आपणही या कार्यक्रमासाठी यावं आणि या सर्वांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं या माईच्या दशकिरेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सुद्धा अन्नदानाचं तुम्हाला माईच्याच पर्व काळाला दिवस घडलाय 14 जून. बघा तुम्हाला कोणती तारीख भेटली? 14 जून. त्या दिवशी माझा जन्म झालाय 14 जून. आणि त्याच दिवशी तुम्हाला तारीख गुरुची. अशा प्रकारचा सर्व पर्व काळ आणि शाळा भरते 15 जून म्हणून तुम्हाला यावं लागते सुट्टी आहे. अशा प्रकारचा सर्व पर्व काळ हे माय घडून आणलेले आहे. म्हणून या सर्वांना अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं गुरु तुम्ही लई कटवाकटवी करता. तुमचा अण्णा भरपूर आहे, जरा भरपूर घ्या तिथं गाडी करा, माईला घेऊन या, लेकराला घेऊन या, तिथं आश्रमामध्ये या, 1-2 दिवस राहण्याचा प्रयत्न करा. दररोज आपला पोथी होईल, नामस्मरण होईल, अशा प्रकारचा सोहळा. त्या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपलब्ध व्हावं आणि चांगल्या प्रकारचं काम करून दाखवावं. सद्गुरु महाराज गावा गाव सद्गुरु राया भवसागरी जातो मी माया. गाव सद्गुरु राया भवसागरी जातो मी माया. सद्गुरु राया भवसागर जातो मी माया. सद्गुरु राया भवसागर जातो मी माया. राजे
Thank you.
स्वामी तू कैवल्य निधान माया वाचा मन तू मजा चरणाचे गान तुझ्या चरणाचे
थांबा बघतो. 2 मिनिटं तुम्हाला सूचना देत आहेत. 2 मिनिटं थांबा. आदरणीय गुरुवर्य राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सर्व लवगावासी त्यांना अशी ग्वाही देत आहोत की तुमच्या सर्व भक्तजन व गावकरी मंडळी सर्व आणि गुरु महाराजांचा 14 जून हा अभिष्ट चिंतनाचा दिवस आहे आणि ती आपल्याला संधी चालून आलेली आहे. तर आपण दरवर्षी दत्त जयंतीला पुरणपोळी तर देतोच, तर आता थोडा बदल करून पुरणपोळीऐवजी पुरीचं जेवण द्यायचं आहे. पुरी तळायची पुरी ती आपल्याला इथूनच तळून न्यायची आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी 13 जूनला आपल्याला सर्व तयारीनिशी पुरणपोळी घरीच तळवायची आहे. पुरी तळवायची पुरी आपल्याला घरी तळवायची आहे आणि सर्व तळविल्याच्या नंतर त्याला थंड करून ते आपले आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख राजेंद्र तोटावाड यांनी आणि यांच्यासाठी लागणारं सर्व थंड करायचं साहित्य त्यांनी आणणार आहेत आणि आपण सर्व गावकऱ्यांनी ती पुरी आपल्याला इथून थंड करून 13 जूनला तयार करायचं आणि संध्याकाळी पहाटे निघायचं. आपल्याला तिथं 9ला 14 जूनला गुरु महाराजांचा अभिष्ट चिंतनाचा सोहळा 14 जूनला आपण करून ती आपण सर्व माहूरवासियांना अधिक मासानिमित्त वाटप करायची आहे. तरी यानंतर आज आमच्या गावातली माय आणि गावची माय स्वर्गीयवासी एकनाथ पाटील यांची पत्नी महाराज, आम्ही या ठिकाणी मला संप्रदायाच्या माध्यमातून मी संप्रदायाचा भजन करी आहे आणि मला जसं कळते तसं या स्वर्गीय एकनाथ पाटील वानोळे यांच्या मंदिरावर सप्तातली पंगत असते. जसं आज कमीत कमी 30-35 वर्ष तर झाला असत याच्या घरची पंगत कधी चुकली नाही. त्याच निमित्तानं या ठिकाणी सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर आणि आमच्या महाराष्ट्राचे स्वच्छता दूत म्हणून महाराष्ट्र शासनानं महाराजांना जबाबदार दिलं. त्या महाराष्ट्रभर महाराजाची सेवा आणि पुऱ्या जनतेची सेवा महाराजांना या महाराष्ट्रामध्ये करत आहे. तरी महाराष्ट्रात, तेलंगणा, कर्नाटक, दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन महाराज सेवा करतात. महाराज आपल्या वाणीतून आमच्या लवगाववासियांना आपण संधी दिलात आपल्या जन्मदिवसाच्या निमित्तानं. त्या दिवशी आम्ही सर्व गावच्या वतीनं पुरीचं प्रसाद आम्ही माहूरला आणायचा प्रयत्न करू. नक्कीच आम्ही महाराजाच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल महाराजाचे आम्ही ऋणी आहात. गावच्या वतीनं महाराजाचं आम्ही मनापासून स्वागत करू. या ठिकाणी आम्ही सर्व गावातील सर्व धर्मातले सर्व पंथाचे मिळून आम्ही या प्रसादाचा नियोजन करू. महाराज
या आता दर्शन घ्या. समजलं ना पुरी?